विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मल्लिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये जो चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे इयत्ता 10वीचा गणित भाग 1 चा चॅप्टर नंबर 2 वर्ग समीकरणे याचा सराव संच 2.2 जो की अनेक विद्यार्थ्यांना हार्ड जातो, हा आज आपण बघणार आहोत आणि तो सराव संच 2.2 आज आपण संपवणार आहोत। ओके, तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि तो सराव संच 2.2 त्यासाठी ज्या ज्या बेसिक कन्सेप्ट लागतात त्या आधी बघून घेऊ। ओके, तर सर्वप्रथम बघा, जो सराव संच 2.2 आहे तो या टॉपिक वरती आधारित आहे, अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे काढणे। ओके, वर्ग समीकरणाची मुळे काय हे मी तुम्हाला सराव संच 1.1 मध्ये सांगितलं, त्याचं सामान्य रूप देखील सांगितलं। ओके, सामान्य रूप काय असतंय, x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0। ओके, त्यानंतर लक्षात ठेवा, हे जर वर्ग समीकरण आहे आणि हे जर चल असेल x आणि जर x च्या ठिकाणी मी एक ठराविक किंमत टाकली आणि त्याचं उत्तर जर मला 0 भेटलं तर ती किंमत त्या वर्ग समीकरणाचं मूळ असते। बरोबर, इथपर्यंत हे की मी काल सांगितलं, प्रश्न क्रमांक 4-5 मध्ये सांगितलं मी तुम्हाला सराव संच 1.1 मध्ये। आता आपल्याला काय करायचंय, वर्ग समीकरणाची मुळे जी आहे ते अवयव पद्धतीने काढायची। आता अवयव पद्धतीमध्ये 3 प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील। ओके, हा जो पहिला प्रकार आहे शक्यतो पेपरला तोच पडतो आणि प्रत्येक वेळेस तोच पडलाय, पण प्रकार 2 आणि 3 देखील शिकणं गरजेचं आहे। लक्षात ठेवायचं आहे, हे जे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे, ओके, त्या सामान्य रूपामध्ये जर प्रश्न पडला तर तो झाला प्रकार पहिला। जर याच्यामध्ये c दिलेला नसेल, ax² अधिक bx फक्त एवढंच दिलेलं असेल तर हा पहिला प्रकार, हा झाला दुसरा प्रकार। आणि तिसरा प्रकार काय असेल, ज्याच्यामध्ये ax² दिलाय पण b दिला नाही, ओके, अधिक c दिलाय बरोबर 0। लक्षात ठेवा, पहिल्या प्रकारात तुम्हाला तिघही भेटतील, दुसऱ्या प्रकारात फक्त पहिले दोघं भेटतील आणि तिसऱ्या प्रकारात फक्त पहिला आणि शेवटचा भेटेल। आणि मग ह्या प्रकारचे एक्झाम्पल्स कसे सोडवायचे, अवयव पद्धतीने त्याची मुळे कशी काढायची हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे। ओके, तर चला वेळ घालवता आपण काय करूया, आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आणि पटापट मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवायचे कसे। ओके, आता मला सांगा, हे जे दिलेलं आहे पहिला प्रकार ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 म्हणजे तिघं पण दिले, याला प्रकार पहिला म्हणतो आपण। आणि जर प्रकार पहिला मिळाला तर लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी प्रकार पहिला मिळाला त्या ठिकाणी a चा आणि c चा करायचा असतो तुम्हाला गुणाकार। बरोबर, आता पहिल्या प्रकारातला एक्झाम्पल आहे m चा वर्ग वजा 14m अधिक 13। x च्या ठिकाणी m वापरू शकतो, मी काय सांगितलं तुम्हाला, कोणतंही एक चल पाहिजे आणि चलाचा घातांक 2 पाहिजे तरच त्याला आपण वर्ग समीकरण म्हणतो। मग या ठिकाणी m नावाचं चल आलं चालतंय। ओके, a ची किंमत इथे किती आहे, 1। ओके, a ची किंमत किती आहे, 1, इथं 1 आहे। a चा आणि c चा गुणाकार करायचा तुम्हाला प्रकार पहिल्यामध्ये, a चा आणि c चा गुणाकार म्हणजे 1 चा आणि 13 चा गुणाकार, मग 1 13 13। ओके, पहिली स्टेप समजली, a चा आणि c चा गुणाकार। नंबर 2, आता तुम्हाला असे 2 नंबर घ्यायचे ज्यांचा गुणाकार 13 येतो, जसं की 13 1 13, या दोघांचा गुणाकार केला तर 13 येतो। अजून असे कोणते 2 नंबर नाही ज्यांचा गुणाकार केला तर 13 येईल। समजलं इथपर्यंत? सगळ्यात पहिले a चा आणि c चा गुणाकार करायचा आहे, तो नंबर घ्यायचा आहे। मग तो जर नंबर 13 आहे तर 13 चे असे 2 नंबर ज्यांचा गुणाकार 13 येतो। फॉर एक्झाम्पल इथं 12 आला असता, मग तर मी काय केलं असतं, 12 घेतला असता आणि 12 चे फॅक्टर्स पाडले असते, म्हणजे 12 चे अवयव पाडले असते। यांना अवयव म्हणतात। अवयव म्हणजे काय, असे 2 नंबर मिळवले असते ज्यांचा गुणाकार 12 येतो। मग असे कोणते कोणते 2 नंबर आहे, सगळ्यात पहिले तर 12 1 12 आहे, मग 6 दुने 12 आहे, मग 4 3 12 आहे, म्हणजे असे नंबर्स मला भेटले असते। ओके, यांना अवयव असं म्हणतात। समजलं? a चा c चा गुणाकार करायचा, मग त्यांचे अवयव पाडायचे, पाडले अवयव। आता हे अवयव पाडल्यानंतर तुम्हाला हा c बघायचा आहे, म्हणजे हा जो नंबर आहे स्थिरांक तो कॉन्स्टंट, त्याच्या मागचं चिन्ह बघायचंय, त्याच्या मागचं चिन्ह अधिक आहे। ओके, मग हे जे दोघं तुम्हाला भेटलेत किंवा इतक्या जोड्या भेटल्यात, त्या जोड्यांपैकी एक जोडी अशी मिळवायची ज्याची बेरीज इतकी आली पाहिजे। जरी तो वजा चिन्ह असतं तर वजाबाकी 14 पाहिजे होती, आता प्लस आहे तर बेरीज 14 पाहिजे। मग मला सांगा, दोघांची बेरीज 14 येते का? येते। 13 आणि 1 14 होतो, पण जर बेरीज 14 यायला पाहिजे तर मग चिन्ह कोणते द्यायचे, कारण की बेरीज म्हटल्यानंतर दोघांचे चिन्ह सारखे पाहिजे, एक तर वजा वजा किंवा अधिक अधिक। तर लक्षात ठेवायचं, चिन्ह द्यायचं कोण हे ठरवतं। क्रिया ही झाली पाहिजे, मध्ये वजाबाकी आहे तर वजाबाकी ही संख्या आली पाहिजे, बेरीज आहे तर बेरीज ही संख्या आली पाहिजे, पण चिन्ह द्यायचं हे कोण ठरवतं, मधली संख्या। ओके, जर वजाबाकी असेल तर हे चिन्ह मोठ्या संख्येला आणि दुसऱ्या संख्येला ओके वेगळं चिन्ह, हे मायनस असेल तर इथं मायनस, दुसऱ्याला प्लस, वजाबाकी मध्ये। पण इथं बेरीज मला 14 पाहिजे म्हटलं तर दोघाला सारखे चिन्ह, दोघाला कोणतं चिन्ह पाहिजे, वजा आणि वजा। बरं, झालं इथपर्यंत। आता m चा वर्ग वजा 14m अधिक 13 बरोबर 0, आधी एक्झाम्पल लिहून घेतलं। आता हे जे अवयव आपण भेटलेत, ओके एकच मिनिट, आता हे जे अवयव आपल्याला मिळाले त्यांच्यासोबत आपलं चल लावून टाकायचं या, है ना। मग काय झालं,
यमचा वर्ग, हा जो मधला आहे का मधला, या मधल्याच्या जागी ते दोघं टाकून द्या, वजा 13m वजा 1m अधिक 13 बरोबर 0. बरं आता काय करायचं, याच्या खाली एक लाईन मारायची, याच्या खाली एक लाईन मारायची, पण याच्या खाली एक रेष मारायची, याच्या खाली एक रेष मारायची. ओके, याचं एक कंस घ्यायचं तुम्हाला आणि याचा एक कंस घ्यायचा, आणि कंस घातल्यानंतर काय करायचंय, यांच्यामधून कॉमन काढायचं. यांच्यामधून कोण कॉमन म्हणजे सामायिक जो असेल तो बाहेर निघतो. ओके, m² आणि m मधून m बाहेर निघाल. ओके, इथं राहिलं, इथं 2m होते ना, एक बाहेर निघला तर एक राहिला, वजा इथं एकच होता तो बाहेर निघला तर तिथं राहिला 13, आणि जो इथं राहील तो तिथं राहील m वजा 13. ओके, इथं जर m वजा 13 आतमध्ये आहे तर इथं बाहेर कोण निघतो, तर लक्षात ठेवायचं, इथं बाहेर काढताना याचा सहगुणक आणि हा, या दोघांमधून बाहेर काढायचा. दोघांमधून बाहेर काढताना हा विचार करायचा की ते दोघं कोणाच्या पाड्यात आहेत, तर 1 आणि 13 1च्या पाड्यात आहे, म्हणजे 1 बाहेर निघला. इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, इथं असं चिन्ह पाहिजे ज्याचं गुणाकार याच्या सोबत होऊन परत प्लस आलं पाहिजे, मग ते मायनस आहे, मायनस मायनस प्लस होतंय, वजा वजा अधिक होत. समजले इथपर्यंत? आता हे दोन ब्रॅकेट मला सारखे दिसतात, एकदा उचलू m वजा 13 आणि एकदा हे बाहेरचं m वजा 1 बरोबर 0. ओके, मग काय करायचंय, जर या दोघांचा गुणाकार, याचा आणि याचा गुणाकार जर 0 येतोय तर एकतर हा 0 असेल, म्हणजे m वजा 13 किती असेल 0, किंवा हा जो m वजा 1 असेल 0. ओके, मला सांगा, समजा दोन संख्या आहेत, a नावाची एक संख्या आणि b नावाची एक संख्या, आणि दोघांचा गुणाकार केला तर 0 येतो. मग 0 गुणाकार केव्हा येतो, लक्षात ठेवायचं, 0 गुणाकार तेव्हाच येतो ज्यावेळेस दोघांपैकी एक जण 0 असेल. आता ए आणि बी मध्ये 0 कोण आहे मला माहित नाही, एकतर ए असेल किंवा बी असेल, असं पुट करायचं, एकतर हा 0 किंवा हा 0. मग मला सांगा, वजा 13 जर पलीकडे गेला तर तो अधिक 13, आणि वजा 1 पलीकडे गेला तर अधिक 1. ओके, मग शेवटी उत्तर कसं लिहायचंय, म्हणून m बरोबर 13 m बरोबर 1 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके, समजलं नाही काय हरकत नाही, व्हिडिओ रिपीट करून बघायचा आहे, आणि जरी रिपीट करून समजलं नाही तर सराव संचामध्ये जे एक्झाम्पल्स आहेत ते व्यवस्थित बघायचे, 100% समजणार आहे. आता शिक पहिले एक्झाम्पल आहे, पहिले एक्झाम्पल कधी पण अवघडच जाते. ओके, समजलंय? ओके, जाऊया पुढं. आता प्रकार क्रमांक 2 कडे जाऊया. प्रकार क्रमांक किती 2. आता प्रकार क्रमांक 2 मध्ये काय सांगितलंय की आपलं जे समीकरण आहे सामान्य रूपातलं x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या समीकरणाचा जो प्रकार होता तो पहिला, तिघ जर भेटले तर पहिला, पण जर हा दिलेला नसेल तर प्रकार दुसरा, म्हणजे याच्यामध्ये दोघच दिले a आणि b. मग तेव्हा काय करायचंय, तर तेव्हा सगळ्यात पहिला समीकरण लिहून घेऊ, 3y चा वर्ग बरोबर 15y. आपल्याला बरोबरच्या पलीकडे नेहमी 0 पाहिजे, इथं 0 आहे का, नाही, तो अलीकडे घेऊ, 3y चा वर्ग, तो अधिक इकडे आला तर वजा 15y बरोबरच्या पलीकडे 0. इथपर्यंत बरोबर आहे. आता काय करू, ज्यावेळेस असं समीकरण भेटत ज्याच्यामध्ये सीच नाही दिला, ते तर लय सोपं. ओके, ते तर लय सोपं, डायरेक्ट एक कंस घ्यायचं आणि बरोबरच्या पलीकडे 0 टाकायचं, एक कंस घ्यायचं आणि बरोबरच्या पलीकडे 0. मग काय करायचंय, मग हे दोघं पहिले पाहिजेत, त्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे, कॉमन म्हणजे काय, 3 आणि 15 हे दोघंही कोणाच्या पाड्यात आहे तो पाहायचा. 3 आणि 15 दोघंही 3च्या पाड्यात आहे, 3 बाहेर, ज्याच्या पाड्यात तो बाहेर. ओके, y² आणि y कोणाच्या पाड्यात आहे, y बाहेर, 3 बाहेर आला तरी तर 3 राहणार नाही, y चा स्क्वेअर म्हणजे 2 होते, एक बाहेर निघला तर एक राहिला, वजा 3च्या पाड्यात 15 किती नंबरला, 5 नंबरला. ओके, आणि हा y तर बाहेर आला. बघा आता 3y गुणिले y, 3y चा वर्ग, 3y गुणिले 5 15, 3 5 15 आणि y 1 y. मग मला सांगा, जर या दोघांचा गुणाकार 0 येतोय तर एकतर 3y 0 असेल, किंवा y वजा 5 किती असेल 0, y वजा 5 किती असेल, y वजा 5 असेल 0. ओके, अजून उत्तर संपलेलं नाही. ओके, ते हे पण उत्तर संपलं नाही, राहू दे एक मिनिट. ओके, 3 तिकडे गेलं तर y बरोबर 0/3, आणि 0/3 चा आन्सर किती असते, उत्तर 0 असते. वरती जर 0 आलं, खाली कोणताही नंबर आला तर त्याचं उत्तर 0च असते, म्हणजे 0 असते. आणि या ठिकाणी लक्षात ठेवा, वजा 5 जर पलीकडे गेला तर तो झाला अधिक 5, म्हणजे या वर्ग समीकरणाची मुळे एकतर 0 किंवा 5 असतील. ओके, लक्षात ठेवायचे तुम्हाला. ओके, काय लक्षात ठेवायचंय की ज्यावेळेस या प्रकारचं समीकरण भेटेल ज्याच्यामध्ये सी दिलेलं नसेल, त्यामध्ये एक आन्सर कन्फर्म 0 भेटणार आहे आणि दुसरं काहीतरी भेटेल तुम्हाला. समजलंय? हा झाला प्रकार क्रमांक 2. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे का? ओके, घेऊ शकता याचा स्क्रीनशॉट. मागच्याचा राहिलाय ना स्क्रीनशॉट, ओके, मागच्याचा देखील घ्या. ओके, घेतलाय. आता जाऊया प्रकार क्रमांक 3 कडे. हा झाला प्रकार पहिला, हा प्रकार दुसरा. आता प्रकार तिसरा. प्रकार तिसऱ्यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, एक सूत्र. ओके, काय आहे ते सूत्र? ते आहे a² - b² बरोबर a वजा b गुणिले a अधिक b. हे 9वी मध्ये शिकलेलं सूत्र तुम्ही.
जर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग असेल तर त्याला आपण ए वजा बी गुणिले ए अधिक बी असं लिहू शकतो. बरं लिहू शकतो, पण इथं त्याचा काय फरक, तर इथं त्याचा फरक असा आहे की हे जे समीकरण दिलंय तुम्हाला x चा वर्ग बरोबर 3. ओके, याला सगळ्यात पहिलं सामान्य रूपात आणायचा प्रयत्न करू. बरोबरच्या पलीकडे 0 पाहिजे, बरोबरच्या पलीकडचं पहिलं अलीकडे आणायचंय. x चा वर्ग अधिक 3 जर इकडे आला तर वजा 3 बरोबर 0. ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारामध्ये समीकरण भेटेल ज्याच्यामध्ये बी दिलेलं असेल, पहिल्या याच्यामध्ये तिघं दिले होते, दुसऱ्या याच्यामध्ये सी दिला नव्हता, ओके, तिसऱ्या याच्यामध्ये बी दिला नाही. जर बी दिला नाही तर काय करायचे, तर लक्षात ठेवायचे प्रत्येक वेळेस तुमचं वर्ग समीकरण ह्या फॉर्मॅटमध्ये आणायचा प्रयत्न करायचा तर, आणि तरच तुम्हाला ते सुटेल, नाही तर तुम्हाला ते सुटणार नाही. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग काय करूया, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा वर्ग, इथं पहिल्याचा वर्ग आहे पण दुसऱ्याचा आहे का, नाही. मग दुसऱ्याचा वर्ग नाही तर मग मला सांगा एक्स चा वर्ग वजा हा 3 कुणाचा वर्ग आहे का, नाही. 3च्या जागी जर 9 असतं तर 9 ला मी असं लिहू शकलो असतो 3चा वर्ग. 3च्या जागी जर 4 असतं तर 4 ला लिहू शकलो असतो 2चा वर्ग, कारण की 4 हा 2चा वर्ग आहे, 9 हा 3चा वर्ग आहे. 25 असतं तर 25 ला लिहू शकलो असतो 5चा वर्ग. पण या ठिकाणी 3 आला आणि 3 कुणाचाच वर्ग नाही. मग लक्षात ठेवायचंय जो कुणाचाच वर्ग नसेल, ओके, तो वर्गमुळात घ्यायचा. हा कुणाचाच वर्ग नाही म्हटल्यानंतर तो वर्गमुळात घ्यायचा आणि त्याचा वर्ग करायचा. ओके, प्रॉपर्टी काय सांगते, जर वर्गमुळात एक्स असेल आणि त्याचा जर वर्ग केला तर स्क्वेअरला रूट कॅन्सल होतं, आन्सर एक्स येतं. म्हणजे जर स्क्वेअरला रूट कॅन्सल होईल आणि आन्सर फक्त 3. समजला. आता झाला ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. याचं उत्तर असतं ए वजा बी ए अधिक बी बरोबर 0. ए किती आहे आपला एक्स, ए किती आहे आपला एक्स, एकदा वजा घ्यायचं एकदा अधिक. बी किती आहे आपला वर्गमुळात 3, बी किती आहे आपला वर्गमुळात 3. म्हणजे एक तर हा 0 असेल एक्स वजा वर्गमुळात 3, किंवा एक तर हा 0 असेल एक्स अधिक वर्गमुळात 3, नंतर वजा वर्गमुळात 3 पलीकडे गेला तर अधिक वर्गमुळात 3, आणि अधिक वर्गमुळात 3 पलीकडे गेला तर वजा वर्गमुळात 3. ओके, अशा प्रकारे हे देखील आन्सर संपलेलं आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ सराव संच 2.2 कडे. ओके, सराव संच 2.2 मधला प्रश्न क्रमांक 1 बघा. खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. ही जी वर्ग समीकरणे आता आपल्याला दिलेली आहेत ते आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचे. ओके, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय, जे प्रकार मी तुम्हाला लिहून दिले त्या प्रकारापैकी कोणत्या प्रकारामध्ये दिलेलं एक्झाम्पल आहे हे पाहिजे, त्यानंतर सोडवायचंय. सर्वप्रथम आपण एक्झाम्पल लिहून घेऊ. उदाहरण, एक्स चा वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर किती रे 0. बरोबर आहे, इथपर्यंत करेक्ट. आता काय करायचंय आपल्याला, हे एक्झाम्पल सोडवायचे, पण हा प्रकार कोणता आहे, पहिला, दुसरा का तिसरा. ज्यावेळेस हे तिघही दिलेले असेल तो प्रकार पहिला, आणि प्रकार पहिल्यामध्ये काय करायचंय, हा जो ए दिसतोय आणि हा जो सी दिसतोय दोघांचा गुणाकार करायचा. मग करूया. एक चा गुणाकार 54 सोबत, एक चा गुणाकार 54 सोबत केला तर 54, 54 एका 54, 54चे आता अवयव पाडूया. ओके, 54चे अवयव म्हणजे असे 2 नंबर ज्यांचा गुणाकार 54 येतो. मग सगळ्यात पहिला तर 54 एका 54, दुसरा 27 दुने 54, ओके, तिसरा किती आहे 18 त्रिक 54, आणि मग आहे 9 सक 54. बापरे, इतके सारे नंबर्स आहेत ज्यांचा गुणाकार 54 येतो. करेक्ट इथपर्यंत. आता याच्यापैकी आपल्याला असे 2 पाहिजे. ओके, एक तर हा पाहिजे, हा किंवा हा. या चौघांपैकी अशी जोडी पाहिजे ज्याची बेरीज आपल्याला 15 मिळाली पाहिजे. ओके, ज्याची बेरीज, हे चिन्ह पाहिजे. इथं वजाबाकी असते तर वजाबाकी ही पाहिजे, जर बेरीज आहे तर बेरीज ही पाहिजे. म्हणजे याच्यापैकी असे दोघं ज्यांची बेरीज 15 येते, मग तो कोणता आहे, तर या दोघांची बेरीज किती भेटते आपल्याला, तर या दोघांची बेरीज भेटते 15, 9 6 15. जर बेरीज 15 भेटते तर बेरीज म्हटल्यानंतर चिन्ह आले सारखे, मग चिन्ह द्यायचं हे कोण ठरवतो, हा मधला. हा जर वजा आहे तर दोघांना पण कोणते चिन्ह जातील, वजा चिन्ह जातील. ओके, आणि सोबत चल कोणतं आहे ते येऊन जाईल, दोघांच्या सोबत एक्स नावाचं चल येऊन जाईल. म्हणजेच काय, म्हणून हा एक्सचा वर्ग, हा जो वजा 15x आहे, आता त्याला आपण फोडलं या दोघांमध्ये. ओके, त्याच्या जागी ते दोघे लिहायचे, वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0. काय अडचण इथपर्यंत काहीच नाही. ओके, आत बॉक्स थोडासा लांब लिहितो म्हणजे आपल्याला काय होईल, जागा पुरेल. ओके, आता बघा, मग काय करायचंय, हा एक भेटला आणि हा एक भेटला, 15च्या जागी ते दोघं लिहिले. मग काय करायचे, हे दोघं मिळाल्यानंतर याच्या खाली याचा एक कंस, याच्या खाली याचा एक कंस, बरोबरच्या पलीकडे 0. या दोघांमधून कोण कॉमन निघतो, एक्स कॉमन काढता आला पाहिजे. ओके, जर याच्यामधून एक्स बाहेर निघला तरी इथं 2x होते, एकच राहिला. इथं वजा कॉमन म्हणजे काय, दोघांमध्ये सारखा असणारा एक्स आहे बाहेर, इथं 2 होते तर 1 राहिला, वजा एक्स बाहेर आला तर इथं राहिला 9.
इथं x वजा 9 तर इथं पण x वजा 9, तर इथं जो बाहेर निघतो तो या दोघांमधून निघतो. ओके, दोघांमधून कोण बाहेर निघतो? ते दोघं. हा 6 आणि 54 हे ज्याच्या पाड्यात असेल तो बाहेर निघतो. मग 6 आणि 54 कोणाच्या पाड्यात आहे? 6च्या, म्हणून 6 बाहेर. 6 1 6 1 6 9 54. इथं असं चिन्ह द्यायचं ज्याचं गुणाकार याच्यासोबत होईल प्लस येईल, बरोबर का? इथं काय करू आपण? मायनस देऊ, म्हणजे मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. आता हे दोघं सारखे आहेत म्हटल्यानंतर एकदा घेऊ आणि एकदा काय करूया? हा x वजा 6 टाकूया आणि बरोबरच्या पलीकडे 0 घेऊया. करेक्ट इथपर्यंत? आता जर या दोघांचा गुणाकार 0 येतोय तर एकतर x वजा 9 हा 0 असेल किंवा x वजा 6 हा 0 असेल. मग काय? वजा 9 जर पलीकडे गेला तर तो झाला अधिक आणि वजा 6 जर पलीकडे गेला तर तो झाला अधिक. म्हणजे x बरोबर 9, x बरोबर 6. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? म्हणून x बरोबर 9 किंवा x बरोबर 6 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. असं प्रत्येक वेळेस तुम्हाला शेवटी लिहायचंय. ओके, मी पहिल्यांदा लिहून दिलंय, परत लिहून देणार नाही. ओके, मग आपल्याला वेळ लागेल, मग आपला व्हिडिओ थोडासा मोठा होईल. तर पहिल्यांदा मी लिहून दिलंय. प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करायचे? हे दोघं घ्यायचेत आणि प्रत्येक वेळेस म्हणायचं ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके, घ्या बरं याचा स्क्रीनशॉट. ओके, घेतलाय. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे? x चा वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. आता लक्षात ठेवा, हे देखील जे उदाहरण दिलंय ते आपल्या पहिल्या प्रकारामधलं आहे, कारण की या ठिकाणी तिघं दिलेत, बरोबर का? मग इथं a ची किंमत 1 आहे, तर 1 चा आणि 20 चा गुणाकार करू. इथं चिन्ह कोणते असू द्या, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. ओके, आपण डायरेक्टली काही चिन्ह विचारात घ्यायचं नाही, आपण याचा आणि याचा गुणाकार करायचा आहे. 1 20 20. ओके, किंवा 20 1 20. आता 20 चे अवयव पाडा बरं. 20 1 20, 10 2 20, 5 4 20. म्हणजे असे दोन नंबर ज्यांचा गुणाकार किती येतो? 20. ओके, आता मला डायरेक्ट अवयव माहित आहेत, पण मी काय करतोय तुम्हाला समजण्यासाठी हे सगळं करतोय. समजलंय? ओके, आता पुढे काय करायचंय? याच्यापैकी असे दोघं पाहिजे ज्यांची वजाबाकी इथं किती आहे? इथं आहे 1. म्हणजे याच्यापैकी असे दोघं मिळवायचे ज्याची वजाबाकी 1 आली पाहिजे. मग ते कोण आहेत? हे दोघं आहेत. जर या दोघांची वजाबाकी 1 येते तर चिन्ह द्यायचे कोणते? आता वजाबाकी आहे, वजाबाकीमध्ये चिन्ह वेगळे असतात, मग वेगळे द्यायचे हे पण कोण ठरवतं? ही मधली संख्या. ओके, हे जे प्लस असेल ते मोठ्या संख्येला आणि उरलेलं छोट्या संख्येला. ओके, प्लस आणि मायनस. बरं, त्यानंतर काय? ओके, दोघांसोबत कोण येऊन जाईल? x येऊन जाईल. मग आता काय झालं? हा x चा वर्ग तसाच अधिक हा जो x होता त्याच्या जागी आपण काय केला? आता 5x टाकला, वजा 4x टाकला, वजा 20 बरोबर किती? 0. ओके, हे दोघं भेटले तुम्हाला, हे दोघं भेटले. याच्या खाली एक कंस, याच्या खाली एक कंस, बरोबरच्या पलीकडे 0. या दोघांमधून कोण कॉमन निघतोय? x. इथं राहिला x अधिक 5. दोघांमध्ये x कॉमन होता, बाहेर निघला. 2x होते तर 1 बाहेर निघला तर 1 राहिला. इथं 1च होता, तो बाहेर निघला तर फक्त 5 राहील. इथं x अधिक 5 तर इथं देखील किती? x अधिक 5. लक्षात ठेवायचं कधी पण ह्या दोघांमध्ये हा बॉक्स आणि हा बॉक्स किंवा हे कंस आणि हे कंस, बरोबर का? दोघांमध्ये जी संख्या राहील ती सारखीच राहील. जर इथं x अधिक 5 तर इथं पण x अधिक 5 डायरेक्ट लिहून टाकायचं. मग इथं बाहेर कोण निघला असेल? तर या दोघांमधून बाहेर निघला असेल 4 आणि 20 मधून. ओके, बाहेर कोण निघाल? 4 आणि 20 ज्याच्या पाड्यात आहे तो बाहेर निघाल. 4 आणि 20 कोणाच्या पाड्यात आहे? तर 4 आणि 20 4च्या पाड्यात आहे, तर 4 बाहेर. 4 1 4x, 4 5 20. पण इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. इथं असं चिन्ह पाहिजे ज्याचं गुणाकार याच्या सोबत होऊन मायनस यायला पाहिजे. काय? मायनस. मायनस प्लस मायनस. ओके, आता गुणाकार चांगला पाहिजे तुमचा, लक्षात ठेवायचंय. ओके, जर सारखे चिन्हांचा गुणाकार झाला तर त्याचं उत्तर प्लस येते. जसं मायनस मायनसचा गुणाकार प्लस, प्लस प्लसचा गुणाकार देखील प्लस, प्लस मायनसचा गुणाकार काय असतो? मायनस, आणि मायनस प्लसचा गुणाकार काय असतो? मायनस. ओके, म्हणजे वेगळे चिन्ह आले तर गुणाकार मायनस, सारखे चिन्ह आले तर गुणाकार प्लस. ओके, इथं लक्षात ठेवायचं हे सारखे आहेत आणि हे कोणते आहेत? वेगळे. आता जर हे दोघं सारखे आहेत तर एका ह्याच्यात घेऊ x अधिक 5 आणि एका ह्याच्यात x वजा 4 घेऊ. बरोबरच्या पलीकड 0. काही अडचणीत पर्यंत? ओके, काहीच अडचण नसेल. आता जर या दोघांचा गुणाकार 0 येतोय तर एकतर हे 0 असेल x अधिक 5 किंवा हे 0 असेल x वजा 4. मग जर वजा अधिक 5 पलीकडे गेला तर काय होईल? वजा 5 आणि वजा 4 जर पलीकडे गेला तर अधिक 4. मग शेवटी उत्तरामध्ये काय आलं पाहिजे तुमच्या? म्हणून x बरोबर वजा 5
आणि x बरोबर 4 किंवा x बरोबर 4 हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. समजले इथपर्यंत? यावर पटापट स्क्रीनशॉट. ओके, घेतलाय. आता जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा प्रश्न क्रमांक 3 काय सांगतो. इथं आज सगळ्यात पहिले एक्झाम्पल लिहून घेऊ. 2y चा वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0. हे देखील प्रकार क्रमांक 1 चा एक्झाम्पल आहे, कारण की या ठिकाणी तिघं दिलेत, ax चा वर्ग, bx आणि c. तर इथं a चा आणि c चा गुणाकार करायचा आहे, म्हणजे 2 चा आणि 13 चा गुणाकार. मग करा. 13 दुने 26, 13 दुने 26, 26 चे अवयव पाडा. 26 एका 26, 13 दुने 26. ओके, हे दोन अवयव पडले. या दोघांपैकी असा उचलायचंय तुम्हाला, असा उचलायचंय, असे दोघं उचलायचे ज्यांची बेरीज 27 आली पाहिजे. आणि ज्याची बेरीज 27 येते त्याचे पहिले दोघंच आहेत, 26 आणि 27 होतो. जर बेरीज 27 येते तर दोघांचे चिन्ह सारखे पाहिजे. सारखे म्हणजे कोणते? दोघांच्या अधिक अधिक. कोण ठरवतं? हा मधला. इथं वजा असतं तर दोघांना वजा केला असतं. ओके, सोबत व्हॅरिएबल कोणते येईल? चल कोणते येईल? वाय. ओके, मग काय झालं बघा, हे झालं अधिक 26y अधिक 1y. मग 2y चा वर्ग तसाच घेऊ. याच्यानंतर हा जो 27y आहे त्याच्यानंतर एकदा अधिक 26y, मग अधिक 1y अधिक 13 बरोबर किती रे? 0. ओके, मग हा एक भेटला तुम्हाला, हा एक भेटला. याचा एक कंस खाली लिहायचा आहे, याचा एक कंस खाली, बरोबरच्या पलीकडे 0. या दोघांमधून आता कॉमन काढताना लक्षात ठेवा, ज्यावेळेस मागं आपण प्रत्येक वेळेस कॉमन काढलं त्यावेळेस इथं 1 होता, पण आता 2 आला. मग कॉमन काढताना जी ट्रिक मी सांगितली ते लक्षात ठेवायची. हे दोघं पाहिजे, हे दोघं पाहिजे. चलाचं ओके, चलाची कंपॅरिझन चलासोबत आणि नंबरचे कंपॅरिझन नंबर सोबत, तुलना सांगतोय मी. ओके, तर 2 आणि 26 चा विचार केला तर दोघंही कुणाच्या पाड्यात आहे? 2च्या. y² आणि y दोघंही कुणाच्या पाड्यात आहे? yच्या. म्हणजे इथून 2y बाहेर निघला. इथून जर 2 बाहेर निघला तर इथं 2 राहणार नाही, y चा वर्ग आहे. आणि त्यातून एक y बाहेर निघला तर y राहिला. अधिक 26 2च्या पाड्यात किती नंबरला आहे? 13. ओके, बघा 2y गुणिले y, 2y चा वर्ग, 2y गुणिले 13 26y. जर इथं y अधिक 13 तर इथं देखील किती? y अधिक 13. ओके, मग इथं बाहेर कोण आला असेल तर लक्षात ठेवायचं, इथं y सोबत 1 आहे. मग 1 आणि 13 कुणाच्या पाड्यात आहे? दोघेही 1च्या पाड्यात आहे. 1 आणि 13 1च्या पाड्यात, ज्याच्या पाड्यात तो बाहेर. ओके, इथं प्लस आहे तर इथं पण प्लस 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 होतंय. जर हे दोघं सारखे दिसतात y अधिक 13 तर ते एकदा घेऊ आणि एकदा 2y अधिक 1 घेऊया, बरोबरच्या पलीकडे 0. जर या दोघांचा गुणाकार 0 येतोय तर एकदा हा 0 असेल किंवा एक तर हा 0 असेल. 2y अधिक 1 अधिक 13 पलीकडे गेला तर काय होईल? वजा 13. 2y अधिक 1 पलीकडे गेला तर वजा 1. ओके, आणि 2 जर पलीकडे गेला तर y बरोबर वजा 1/2. ओके, म्हणून काय म्हणून y बरोबर वजा 13 किंवा y बरोबर वजा 1/2 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे असतील असं तुम्हाला तिथे लिहायचं. ओके, मी पहिल्यांदाच लिहून दिलंय, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या पटकन. ओके, घेतलाय. आता जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न क्रमांक 4 काय आहे? तो आहे 5m चा वर्ग बरोबर 22m अधिक 15. ओके, आपल्याला बरोबरच्या पलीकडे 0 पाहिजे. मग आहे का? नाही. मग काय करूया? 5m चा वर्ग तसाच ठेवू, बरोबरच्या पलीकडे सगळं अलीकडे आणू. हा जर अधिक आहे इकडे त्यांनी वजा होईल, लक्षात ठेवायचं. बरोबरच्या अलीकडे जर आला तर जे चिन्ह आहे ते बदलल आणि पलीकडे गेला तरी चिन्ह बदलल. ओके, इकडे प्लस असेल तर तिकडे त्यांनी मायनस होईल, तिकडे मायनस आहे इकडे त्यांनी प्लस होईल. प्लसचा मायनस आणि मायनसचा प्लस होतं, एवढं लक्षात ठेवायचं. तो प्लस इकडे आला तर मायनस, बरोबर 0. ओके, त्यानंतर मला असं दिसतंय की हे जे समीकरण दिलेलं आहे, ओके, हे जे आपलं आलंय सामान्य रूपात, ते आपल्या सामान्य रूपात दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये x चा वर्ग bx म्हणजे तिघही दिले. आणि जर ते तिघही दिले तर आपल्याला a चा आणि c चा गुणाकार करावा लागेल. म्हणजे 5 चा गुणाकार 75 सोबत. आता मला 5 चा पाढा 15 पर्यंत येत नाही, मग मी 15 चा 5 पर्यंत म्हणतो. ओके, 15 5 75, 15 5 किती? 75. म्हणजे 5 चा गुणाकार 15 सोबत केला तर 75 येतो. त्याचे अवयव पाडूया. ओके, पहिला कोणता आहे? 75 1 75. दुसरा कोणता आहे? 25 3 75. मग कोणता आहे? 15 5 75. ओके, भरपूर आहे ते तिघ. या तिघांपैकी असे दोघं मिळवायचे ज्यांची वजाबाकी 22 आली पाहिजे. ह्या 3 जोड्यांपैकी अशी एक जोडी मिळवायची ज्यांची वजाबाकी 22 आली पाहिजे. मग कोणती आहे ती जोडी? तर ती जोडी आहे मध्ये 25 आणि 3. 25 मधून 3 गेले तर किती येतात? 22. पण चिन्ह द्यायचे कोणते? वजाबाकी म्हटल्यानंतर चिन्ह वेगळे. चिन्ह वेगळे कोण द्यायचं हे ठरवतं. जर इथं वजा आहे तर मोठ्याला वजा, छोट्याला अधिक. ओके, आणि व्हॅरिएबल कोणतं? m. याच्यासोबत एक m, याच्यासोबत एक m देऊन टाका. आता हा झाला 5m चा वर्ग
हा जो 22 एम आहे त्याच्या प्लेसवरती वजा 25 एम अधिक 3 एम टाकून देऊ आणि वजा किती आहे 15, बरोबरच्या पलीकडे किती 0. हा एक भेटला तुम्हाला, हा एक भेटला. याच्या खाली याचं एक ब्रॅकेट, याच्या खाली याचं एक ब्रॅकेट, बरोबरच्या पलीकडे 0. ओके, हे बॉक्स आणि रेषा अशा तुम्हाला पेपरमध्ये मारायच्या नाहीयेत, हे तुम्हाला समजण्यासाठी मी सांगत आहे. आता मला सांगा 5 आणि 25 मधून कोण कॉमन निघेल? 5 का? कारण की 5 आणि 25 हे दोघेही 5च्या पाड्यात आहेत म्हणून m चा वर्ग आणि m मधून m बाहेर निघेल. 5 जर बाहेर निघलं तरी तर 5 राहणार नाही, m चा वर्ग मधून 1 m बाहेर निघला तर m राहिला, वजा 5च्या पाड्यात 25 किती नंबरला आहे? 5 नंबरला. m तर बाहेर निघला म्हटल्यानंतर इथे m राहणार नाही, इथे m वजा 5 तर इथं देखील m वजा 5. मग इथं बाहेर कोण निघला असेल तर 3 आणि 15 हे दोघं ज्याच्या पाड्यात असतील तो बाहेर निघला असेल. 3 आणि 15 कोणाच्या पाड्यात आहेत? 3च्या बाहेर निघलं. इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, इथं काय घ्यावं लागेल? प्लस. प्लस मायनस मायनस होईल. हे दोघेही सारखे आहेत तर आपण काय करूया? सारखे आहेत तर एकदा घेऊया आणि एकदा काय घेऊ? 5m अधिक 3 बरोबर 0. ओके, बाकीचे एक्झाम्पल आपण इकडे सोडूया. तुम्हाला खाली दिसत नसेल जर याचा आणि याचा गुणाकार 0 येतो तर एकतर हा 0 असेल, एकतर m वजा 5 हा 0 असेल, किंवा 5m अधिक 3 हा 0 असेल. मग जर m बरोबर वजा 5 जर पलीकडे गेला तर m बरोबर 5 राहिला आणि अधिक 3 तिकडे गेला तर वजा 3 आणि 5 जर तिकडे गेला तर वजा 3 भागिले 5. ओके, म्हणजे m बरोबर 5 किंवा m बरोबर वजा 3/5 हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे असतील असं तुम्हाला उत्तर लिहायचं. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या पटापट. घेतलाय. आता जाऊया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक किती? 5. आता प्रश्न क्रमांक 5 आणि 6 जर बघितलं तर सेम कॅटेगरीत आहे. सेम कॅटेगरी म्हणजे काय सांगतो बघ. तुम्हाला सर्व संच 1.4 मध्ये आणि 1.1 मध्ये काय शिकवलं? जर छेदस्थानी कोणी दिसला, ओके, जर छेदस्थानी कोणी दिसला, ओके, काल पण शिकवलं मी, 2.1 मध्ये देखील शिकवलं. जर खाली कोणी दिसला तर तो नंबर घ्यायचा किंवा तो चल घ्यायचा आणि त्याने संपूर्ण समीकरणाला गुणून टाकायचं. जसं की मला इथं असं दिसतंय. ओके, कसं दिसतंय? तर असं दिसतंय. हे असं 2x चा वर्ग वजा 2x अधिक 1/2 आणि बरोबर किती? 0. मला असं दिसतंय की खाली 2 आहे आणि खाली जर 2 आहे तर मला त्या 2 ने सगळ्या समीकरणाला काय करायचंय? गुणायचंय. मग गुणूया. 2 ने याला गुणायचं, याला गुणायचं, याला गुणायचंय. 2 दुने 4x चा वर्ग वजा 2 दुने 4x. 2 ने जर याला गुणलं, 2 ने जर 1/2 ला गुणलं तर 2 ला 2 कट होईल, इथं राहील फक्त 1 आणि बरोबरच्या पलीकडे 0. हे झालं इथपर्यंत. आता काय करायचंय? हे समीकरण आपल्या पहिल्या प्रकारामध्ये आहे, म्हणजे इथं a चा आणि c चा गुणाकार करायचा आहे. 4 चा आणि 1 चा गुणाकार, 4 1 4 आणि 4 चा आणि 1 चा गुणाकार केल्यानंतर अवयव पाडूया. 4 1 4 2 दुने 4 म्हणजे अवयव म्हणजे असे दोन नंबर ज्यांचा गुणाकार 4 येतो. चला, 4 1 4 चा गुणाकार 4, 2 दुने 4 चा गुणाकार 4. याच्यापैकी असे दोघं मिळवायचे, अशी जोडी, एक तर 1 किंवा 2 पैकी अशी जोडी ज्याची बेरीज 4 आली पाहिजे. ओके, मग ज्याची बेरीज 4 आली पाहिजे हेच आहे. 2 2 किती येतात? 4. जर बेरीज 4 पाहिजे तर दोघांना चिन्ह कोणते पाहिजे? सारखे. सारखे द्यायचं हे ठरवतं. दोघांनाही मायनस चिन्ह, याला पण मायनस, याला पण मायनस. आणि दोघांसोबत कोणतं चलेल? एक्स. याच्यासोबत एक्स येईल, याच्यासोबत एक्स येईल. ओके, आता थोडंफार का व्हायला तुम्हाला सोपं वाटत असेल जर तुम्ही पहिल्यापासून हा एक्सरसाइज बघत आले असाल तर, हा व्हिडिओ बघत असाल तर. ओके, तर बघा 4x चा वर्ग तसाच, हा जो मधला आहे त्याच्या जागी ते दोघं टाकू. वजा 2x वजा 2x अधिक 1 बरोबर 0. आता इथं दोघं सारखे भेटले म्हटल्यानंतर यांची मुळं पण सारखेच भेटणार, एवढं लक्षात ठेवायचं. हे दोघं भेटले तुम्हाला, हे दोघं भेटले, याचा एक कंस, याचा एक कंस बरोबरच्या पलीकडे 0. इथून कॉमन काढताना विचार करायचा की 4 आणि 2 हे दोघेही कोणाच्या पाड्यात आहे? तर 4 आणि 2 हे 2च्या पाड्यात आहे म्हणून 2 बाहेर. x चा वर्ग आणि x मधून x बाहेर. तर मला सांगा 2च्या पाड्यात 4 किती नंबरला आहे? 2 नंबरला. x आणि x वर्ग मधून, ओके, x वर्ग मधून 1 x बाहेर आला तरी राहिला x वजा हा 2x सगळा बाहेर आला तरी जर राहिला 1, 2x 1 2x. हा टोटल 2x बाहेर आला ना, म्हणजे इथं काहीच नाही राहिलं, जिथं काही नाही तिथं 1 आहे. जर इथं 2x वजा 1 तरी इथं पण किती? 2x वजा 1. पण इथं बाहेर कोण निघला असेल तर इथं 2 आणि 1 ज्याच्या पाड्यात आहे तो बाहेर, तर 2 आणि 1 ज्याच्या पाड्यात आहे तो आहे 1, मग 1 बाहेर. इथं प्लस आहे पण इथं मायनस आहे, मग इथं मायनस घेऊ. मायनस मायनस काय होईल? प्लस. हे दोघं सारखे आहेत, 2x वजा 1 आणि एकदा काय घेऊ? 2x वजा 1 बाहेरचा 0. म्हणजे एक तर याचा गुणाकार 0, याचा गुणाकार याच्यासोबत 0 तो म्हटल्यानंतर एक तर हा 0 असेल 2x वजा 1, किंवा
एक तर हा 0 असेल, 2x वजा 1 बरोबर 0 किंवा 0. ओके, मी 0 म्हणतोय कारण की मला इंग्लिश म्हणून शिकवण्याची जास्त सवय आहे. ओके, तुम्ही कोऑपरेट थोडं करून घ्या. तर वजा 1 पलीकडे गेला तर ओके इकडं सोडूया. 2x वजा 1 बरोबर 0 किंवा 2x वजा 1 बरोबर 0. वजा 1 जर पलीकडे गेला तर अधिक 1 होईल आणि जर 2 पलीकडे गेला तर इकडे गुणाकार आहे, तिकडे तरी भागाकार करेल 1/2. त्यानंतर 2x वजा 1 पलीकडे गेला तर अधिक 1 आणि 2 तिकडे गेला तर भागिले 1/2. म्हणून x बरोबर 1/2 किंवा x बरोबर 1/2 दोघंही सारखे आले कारण की इथं बघा अवयव पण सारखे होते म्हणजे मूळ पण सारखे आली. म्हणजे x बरोबर 1/2 किंवा x बरोबर 1/2 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मूळ असते. ओके, इथं हा प्रश्न संपलाय. पटापट स्क्रीनशॉट घ्या. आता जाऊया प्रश्न क्रमांक 6 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया. तर प्रश्न क्रमांक 6 बघा काय सांगतोय. तो सांगतोय 6x वजा 2 भागिले x बरोबर 1. सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं खाली इथं x दिसतोय म्हटल्यानंतर x ने सगळ्याला गुणून घ्यायचं. सगळे 1 2 3. x ने जर याला गुणलं तर x गुणिले 6x चा वर्ग वजा x ने जर इथं गुणलं तर x ला x कट होईल तर राहिला 2. ओके, जसं की बघा 2 भागिले x आहे त्याला जर x ने गुणलं तर x ला x काय होईल कट राहिला 2. नंतर बरोबर x एक x ने 1 ला गुणलं तर x आला. आता आपल्याला बरोबरच्या पलीकडे 0 पाहिजे. नेहमी बरोबरच्या पलीकडे 0 ठेवायचं मग इक्वेशन सोडवायचे तुम्हाला. हा 6x चा वर्ग तसाच हा अधिक x इकडे आला तर वजा x वजा 2 बरोबर किती 0. आता हे जे समीकरण आहे ते आपल्या सामान्य रूपात आहे म्हणजे हे पहिल्या प्रकारात आहे आणि पहिल्या प्रकारात आपल्याला a चा आणि c चा गुणाकार करायचा. मग करूया 6 दुने 12. ओके 12 आणि 12चे अवयव पाडूया. 12 एक 12 6 दुने 12 4 त्रिक 12 भरपूर झाले. ओके, आणि असे दोघं मिळवायचे ज्यांची वजाबाकी इथं किती आहे, इथं 1 आहे तर वजाबाकी 1 पाहिजे. मग वजाबाकी 1 कोणाची ती ह्या दोघांची. जर वजाबाकी त्या दोघांची 1 येते तर आपल्याला चिन्ह द्यायचे हे ठरवतो. ओके, हा जो मायनस आहे तो याला जाईल प्लस आणि दोघांसोबत चल कोणता येईल x. म्हणजे हा झाला 6x चा वर्ग. याच्या प्लेसवरती तो टाकू वजा 4x अधिक 3x. ओके, वजा 2 बरोबर 0. बघा 6x चा वर्ग याच्या प्लेसवरती हे दोघं टाकले जागेवरती आणि वजा 2 तर हे दोघं भेटले तुम्हाला आणि हे दोघं. आता सोडवायचं. याचा एक कंस भेटन याचा एक कंस भेटन बरोबरच्या पलीकडे 0. इथून कॉमन काढताना विचार करायचा. ओके, काय विचार करायचं की 6 आणि 4 हे दोघेही कोणाच्या पाड्यात आहे तर 6 आणि 4 दोघेही 2च्या पाड्यात आहे. दिसतंय तुम्हाला व्यवस्थित. 6 आणि 4 2च्या पाड्यात आहे. 2 बाहेर निघला. x स्क्वेअर आणि x मधून x बाहेर निघला. 2च्या पाड्यात 6 किती नंबरला आहे 3. x स्क्वेअर आहे x बाहेर निघला तर x राहिला वजा 4 मधून 2 बाहेर निघला तर 2च्या पाड्यात 4 किती नंबरला आहे 2 आणि x बाहेर निघला म्हटल्यानंतर तिथं राहणार नाही. जर इथे 3x वजा 2 तर इथं देखील 3x वजा 2. तर इथं बाहेर कोण निघला असेल 3 आणि 2 ज्याच्या पाड्यात आहे तो. तर 3 आणि 2 कोणाच्या पाड्यात आहे 1च्या. इथं मायनस आहे इथं प्लस आहे तर इथं प्लस घेऊ. प्लस मायनस होईल. आता इकडे सोडूया बाकीचा. हे दोघं सारखे दिसतात. 3x वजा 2 एकदा घेऊया 3x वजा 2 आणि एकदा काय करू बाहेरचा 2x. बघा बाहेरचा हा 2x आणि अधिक 1 बरोबर किती 0. एक तर हा 0 असेल किंवा हा 0 असेल. जर दोघांचा गुणाकार 0 दाखवते तर म्हणजे 3x वजा 2 हा 0 असेल किंवा 2x अधिक 1 हा 0 असेल. वजा 2 जर पलीकडे गेला तर अधिक 2 होईल. हा जर 3 पलीकडे गेला तर 2 भागिले 3. 3 इकडे गुणाकार करतो तिकडे आणि भागाकार करेल. हा अधिक 1 पलीकडे गेला तर काय होईल वजा 1 आणि हा 2 इकडे गुणाकार करतो तिकडे आणि भागाकार करेल. x बरोबर वजा 1 भागिले 2. ओके, समजलं इथपर्यंत. म्हणजे x बरोबर 2/3 किंवा x बरोबर वजा 1/2 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मूळ असतील. ओके, पटापट स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 बघा. वर्गमुळात 2x चा वर्ग अधिक 5x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. हे जे वर्ग समीकरण दिलंय ते आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आणि त्यासाठी खालील कृती पूर्ण करायची. आता हे जी कृती आहे ती विद्यार्थ्यांना थोडीशी हार्ड जाते पण आजचा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर ही कृती तुम्हाला सोपी जाणार आहे. ओके, तर मी काय करतो या ठिकाणी साईडला
इकडे ही कृती एकदम फुल फॉर्मॅट मध्ये सोडून देतो आणि मग आपण गाळलेल्या जागेवर समजलंय. तर आपण सगळ्यात पहिलं वर्ग समीकरण लिहून घेऊ. वर्गमुळात 2 x चा वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 आणि बरोबर किती 0. ओके, मग आता काय करायचं आपल्याला पाडायचे अवयव. ओके, अवयव पाडत असताना लक्षात ठेवायचंय ह्या a चा आणि c चा गुणाकार करायचा कारण की आपल्या पहिल्या प्रकारात आहे. मग करूया a चा आणि c चा गुणाकार म्हणजे वर्गमुळात 2 चा गुणाकार. वर्गमुळात 2 चा गुणाकार कोणासोबत करायचा आपल्याला 5 वर्गमुळात 2 सोबत. ओके, याचा गुणाकार मी तुम्हाला पहिल्या चॅप्टर मध्ये शिकवला ज्या ठिकाणी आपण नेटचे एक शिकलो त्या ठिकाणी. ओके, तर इथं 1 आहे मग 1 चा आणि 5 चा गुणाकार जे सारखे आहेत त्यांचा गुणाकार. 1 चा गुणाकार 5 सोबत वर्गमुळात 2 चा गुणाकार वर्गमुळात 2 सोबत. 1 5 5 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 2 5 दुने किती 10 म्हणजे यांचा जर गुणाकार केला आपण वर्गमुळात 2 चा 5 वर्गमुळात 2 चा तर मला 10 भेटतंय आणि आपल्याला पाडायचे 10 चे अवयव. ओके, 10 चे जर आपण अवयव पाडले तर 10 चे अवयव बघा 10 1 10 आणि 5 दुने 10 असे 2 भेटतात. समजले इथपर्यंत. ओके, तर या दोघांपैकी असे मिळवायचे ज्याची बेरीज 7 आली पाहिजे तर ते कोण भेटतात. हे दोघं बघा यांची बेरीज किती येते 7 येते. ओके, या दोघांची बेरीज किती येते 7 येते. तर मी काय करतो इथं आपल्याला जागा पुरत नाहीये तर मी इथं लिहून घेतो बाजूला ते. ओके, वर्गमुळात 2. ओके, तुम्हाला दिसतंय ना इथं साईडला लिहितो बघा इथं दिसेल तुम्हाला. ओके, साईडला पण दिसेल वर्गमुळात 2 चा गुणाकार वर्गमुळात 5 वर्गमुळात 2 सोबत. याचं उत्तर आलंय 1 5 5 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 2 5 दुने 10 आणि 10 चे अवयव पाडलेत 10 1 10 10 1 10 5 दुने 10. याच्यापैकी आपल्याला कोण उचलायचे हे दोघं उचलायचे 5 आणि 2 दोघांसोबत लागण x आणि दोघांचे चिन्ह जर बेरीज आहे म्हटलं तर दोघांचे चिन्ह अधिक येतील अधिक आणि अधिक. समजले इथपर्यंत. याला मी रफ करतो कारण की आपल्याला इथं जागेची गरज आहे. ओके, मग हा झाला बघा वर्गमुळात 2 x चा वर्ग. हा जो 7x आहे त्याच्या जागी आपण काय टाकू शकतो अधिक 5x अधिक 2x आणि अधिक पुढे 5 वर्गमुळात 2 तर आहेच बरोबर 0. त्यानंतर याच्या खाली एक रेष मारू याच्या खाली एक रेष याचं एक कंस याचा एक कंस आणि बरोबरच्या पलीकडे 0. इथून बाहेर कोण निघाल तर लक्षात ठेवायचं वर्गमुळात 2 आणि 5 कोणाच्या पाड्यात आहे तर हे दोघे 1 च्या पाड्यात आहे म्हणजे 1 बाहेर म्हटल्यानंतर लिहायची गरज नाही. x चा वर्ग आणि x मधून x बाहेर. जर इथून x बाहेर आला तरी राहिला वर्गमुळात 2 आणि सोबत x कारण की 2x मधून 1 बाहेर आला अधिक हा x जर बाहेर आला तरी राहिला 5. ओके, इथं जर वर्गमुळात 2x अधिक 5 तर इथं देखील वर्गमुळात 2x अधिक 5. त्यानंतर इथं बाहेर कोण निघला असेल तर मला सांगा. हा 2 आहे आणि वर्गमुळात 2. आता हे दोघे ज्याच्या पाड्यात आहे तो बाहेर काढायचा. पण आता मुलांना पाडेच माहित नाही ते म्हणतील 2 आणि 5 वर्गमुळात 2 यांचा पाडा आम्हाला येत नाही. मग इथं बघा ना इथं मला 5च दिसतोय पण वरती तो 5 वर्गमुळात 2 होता म्हणजे इथून वर्गमुळात 2 कुठे आला असेल बाहेर. इथं 5 वर्गमुळात 2 आहे आतमध्ये जाताना फक्त 5 आहे म्हटल्यानंतर हा जो आहे तो बाहेर. आता करून दाखवतो क्रिया. वर्गमुळात 2 किती येतो 2. जर 2 वर्गमुळात सारख्या संख्या असतील आणि त्यांचा गुणाकार जर आपण केला तर उत्तर ती वर्गमुळात जी संख्या आहे ती भेटते. जसं वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3चं उत्तर 3. वर्गमुळात 6चं वर्गमुळात 6 सोबत 6 वर्गमुळात 2चं वर्गमुळात 2 सोबत 2 गुणाकारामध्ये. ओके, तर वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 2 वर्गमुळात 5चा गुणाकार वर्गमुळात 2चा गुणाकार 5 सोबत 5 वर्गमुळात 2. इथं प्लस आहे इथं प्लस आहे इथं प्लस घे. ओके, हे दोघं सारखे दिसतात वर्गमुळात 2 x अधिक 5 आणि त्यानंतर हे दोघं बघा बाहेरचे x अधिक वर्गमुळात 2 म्हणजे एकतर हा 0 असेल किंवा एकतर हा 0 असेल x अधिक वर्गमुळात 2. ओके, आपल्याला x काढायचं म्हटल्यानंतर वर्गमुळात 2x बरोबरच्या पलीकडे 5 गेला तर वजा 5 आणि हा जर पलीकडे गेला तर x बरोबर वजा 5 आणि तिकडे भागिले वर्गमुळात 2. जर वर्गमुळात 2 पलीकडे गेला तर तो झाला वजा वर्गमुळात 2. आता आपल्याला काय करायचंय हे इकडे भरायचंय. ओके, भरूया. सगळ्यात पहिलं वर्गमुळात 2x चा वर्ग. ओके, 7x काय काय केलंय आपण 7x एकदा 5x टाकलाय. ओके, रेड पेनने भरू का म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, इथं 5x टाकला आणि इथं 2x टाकला. त्यानंतर इथं बाहेर काढायचं असं इथं किती राहिलं बघा x हे स्टेप वर्गमुळात 2x अधिक 5 इथं देखील वर्गमुळात 2x अधिक 5. त्यानंतर इथं किती राहिलंय वर्गमुळात 2x अधिक 5. बघा ना या दोघांमधलं एक ब्रॅकेट इथं दिलंय 1 राहिलंय. त्यानंतर एक तर हा 0 असेल किंवा हा 0 असेल. ओके, तर याचं उत्तर किती आलंय आपलं पहिलं वजा 5 भागिले
वजा 5 भागिले वर्गमुळात 2 आणि याचं किती आलंय ओके याचं किती आलंय वजा 5 भागिले वर्गमुळात 2 ओके. अशा प्रकारे ही कृती काय करायची होती पूर्ण. तुम्ही फक्त एवढं लिहायचंय. मी फक्त हे सोडवलं कारण की तुम्हाला समजायला पाहिजे डिटेलमध्ये की नेमकं हे कसं सोडवतात. समजलंय? याचा स्क्रीनशॉट घ्या पटापट. ओके घेतलाय. आता जाऊया प्रश्न क्रमांक 8 कडे. आता प्रश्न क्रमांक 8 बघा सेम टू सेम ज्याला स्टार केलेला आहे आणि मुलांना भरपूर आठ जातो कारण की ते रूट आहे. तर आता मी सोडून देतो एकदम सोप्या पद्धतीमध्ये. बघा काय करायचं तुम्हाला फक्त शेवटपर्यंत लक्ष द्यायचंय. 3x चा वर्ग वजा 2 वर्गमुळात 6 सोबत x अधिक 2 बरोबर किती 0. काय अडचण इथपर्यंत काहीच नाही. आता काय करायचंय आपल्याला 3 चा 2 चा गुणाकार 3 दुने किती होतात 6. ओके इकडे घेऊ 6 आणि 6 चे अवयव पाडू. 6 चे अवयव 6 1 6 3 दुने 6. याच्यापैकी असे दोघे मिळवायचे ज्यांची बेरीज 2 वर्गमुळात 6 आली पाहिजे. आता मला सांगा त्या दोघांपैकी जर बेरीज केली तर 6 ची आणि 1 ची 7 येते 3 ची 2 ची 5 येते. असे कोणते दोघं आहेत का ज्यांची बेरीज 2 वर्गमुळात 6 येईल जे 6 चे अवयव असतील. ओके असे तर तुम्हाला कोणते माहित नाही पण एक अवयव आहे जो तुम्हाला माहित नाही तो आहे बघा वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6. ओके हे झाले अवयव. इथं जर वर्गमुळात दिले तर अवयव देखील वर्गमुळातच पाहिजे. वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6 यांची बेरीज केली तर 1 आणि 1 2 वर्गमुळात 6 भेटेल जो की हा आहे. ओके पण जर बेरीज पाहिजे तर दोघांनी चिन्ह हे द्यायचे सारखे म्हणजे दोघांनाही चिन्ह वजा येऊन जातील आणि दोघांसोबत व्हॅरिएबल आपला x येऊन जाईल. त्यानंतर पुढे मग काय करूया 3x चा वर्ग. ओके लक्षात ठेवा जर मी वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6 चा गुणाकार केला तर मला 6 भेटेल जो की हा आहे. पण जर यांची बेरीज केली तर ती 2 वर्गमुळात 6 भेटेल. समजलं 1 आणि 1 2 वर्गमुळात 6. ओके आता काय करायचंय 3x चा वर्ग. ओके याच्या प्लेसवरती ते दोघं वर्गमुळात 6x वजा वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर किती 0. आता काय करतो इथून तुम्हाला लवकर कॉमन काढता यायचं नाही म्हणून मी काय करतो हे दोघं आहेत ना आणि हे दोघं म्हणजे 4 जण आहेत 4चे 8 करतो. 8 का करतो बघा आता. ओके थोडंसं हार्ड वाटू शकतंय पण जर एकदा समजलं तर सोपं जाईल. हा जो 3 आहे ह्या 3ला मी वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 लिहितो चालेल का. सोबत x चा वर्ग वजा हा जो वर्गमुळात 6 आहे त्याला मी असं लिहू शकतो वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 सोबत x 3 दुने 6 वर्गमुळात 3 उत्तर 3. ओके या दोघांचे 4 झाले. वजा हा जो 6 आहे त्याला देखील वर्गमुळात 3 आणि गुणिले वर्गमुळात 2 लिहू शकतो सोबत x आहे आणि अधिक किती आहे 2. हा जो 2 आहे त्याला देखील वर्गमुळात लिहू शकतो वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. आता मुलं म्हणतील का बरं असं याच्यासाठी की तुम्हाला सोपं वाटावं म्हणून सगळ्यांना वर्गमुळात घेऊन टाकलंय. ओके अजून हार्ड करून टाकलंय पण लक्षात ठेवायचं. ओके दिसतं तसं नसतं. हे हार्ड जरी दिसत असेल तरी ते सोपं आहे. कसं बघा आता या चौघांचं मिळून एक ब्रॅकेट घ्यायचं आणि याचं मिळून एक ब्रॅकेट घ्यायचं बरोबरच्या पलीकडे 0. ओके आता यांच्यामध्ये कॉमन कोण दिसतंय मला इथं वर्गमुळात 3 दिसतो घेतला बाहेर. इथं x चा वर्ग इथं x दिसतो घेतला बाहेर x. जर इथून हा बाहेर आला तरी इथं फक्त हा राहिला असेल वर्गमुळात 3. इथून x स्क्वेअर मधून x निघला तर x वजा हे बघा हा बाहेर आला तरी इथं फक्त 2x आहे तर 1x राहिला आतमध्ये वजा हा जर बाहेर आला असेल तरी इथं राहिला वर्गमुळात 2 आणि x तर बाहेर आला म्हटल्यानंतर तिथे x नसेल आहे की नाही सोपं. जर इथं असेल तर इथं देखील बघा वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2. ओके मग इथून बाहेर कोण आला असेल तर लक्षात ठेवा इथं वर्गमुळात 2 राहिला इथं 2 होते एकच राहिला म्हटल्यानंतर याच्यातलं एक बाहेर असेल. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 चा गुणाकार हा 3 आणि 2 त्यानंतर वर्गमुळात 2 चा वर्गमुळात 2 सोबत हा. ओके चिन्ह कोणतं मायनस आहे प्लस आहे इथं मायनस काय प्लस हे दोघं सारखे दिसतात. एकदा घेऊ वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 आणि एकदा काय करू वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. एकतर हा 0 असेल किंवा तो 0 असेल है ना. मग काय करू याला 0 पुट करू वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 एकतर हा 0 असेल किंवा वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 हा 0 असेल. मग इथं फायनल आन्सर आपण राईट करूया आता. ओके फायनल आन्सर कसं राईट करायचंय तर हा जर वजा वर्गमुळात 2 पलीकडे गेला तर इकडं प्लस झाला वर्गमुळात 3x पलीकडे गेला तर वर्गमुळात 2 प्लस झाला हा वजा पलीकडे गेला अधिक. पण आपल्याला फक्त x काढायचा आहे मग फक्त x ठेवू आणि हा जो गुणाकार करतो तिकडे आता भागाकार करेल वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3. बर किंवा हा जो स्लॅश दिसतोय ही आडवी लाईन तिला आपण ऑर म्हणतो किंवा म्हणतो. ओके त्यानंतर इथं देखील वजा वर्गमुळात 2 पलीकडे गेला तर इथं राहिलं वर्गमुळात 3x
बरोबर वर्गमुळात 2, एक्स ॲज इट इज वर्गमुळात 2, हा वर्गमुळात 3 पलीकडे गेला तर अपॉन. इथपर्यंत काय अडचण? म्हणजेच या दोघांचे अवयव बघा सारखे आहेत. ओके, कारण की यांचे मुळे सारखे आहेत, कारण की अवयव पण सारखे होते. मग आपण याला असं पण लिहू शकतो, दोघे जर वर्गमुळात आहे तर एक कंबाईन 2 वर्गमुळात 3 किंवा x बरोबर ओके वर्गमुळात 2/3. समजला? x बरोबर वर्गमुळात 2/3 किंवा x बरोबर वर्गमुळात 2/3 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे असते. समजलंय? ओके, घ्या बरं पटपट स्क्रीनशॉट. ओके, जायचे प्रश्न क्रमांक 9 कडे. आता जाऊया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9 बघा काय सांगितलंय इथं. 2m वजा 24 बरोबर 50. याला तुम्ही 2-3 प्रकारे सोडू शकता. हा जो 2m आणि कंस आहे या दोघांमध्ये गुणाकार आहे बरोबर, तो आतमध्ये घेऊन देखील जाऊ शकता, किंवा हा जो 2 आहे इकडे गुणाकार करतो तिकडे आता भागाकार करेल. ओके, बरं चला मी काय करतो, आपल्या रेग्युलर मेथडने सोडवतो. 2m चा गुणाकार या दोघांसोबत करतो. 2m गुणिले m 2m चा वर्ग वजा 2 गुणिले 24 48 सोबत m. ओके, त्यानंतर बरोबरच्या पलीकडे किती आहे 50. तो जर 50 अलीकडे आणला तर बघा 2m चा वर्ग वजा 48 m अधिक 50 इकडे आला तर वजा 50 बरोबर 0. ओके, याला काय करतो मी 2 ने भागतो, कारण की 2 48 50 हे सगळे 2 च्या पाड्यात आहेत. मग मी म्हणतो 2 ने भागून. ओके, 2 ने भागलं नाही तर उत्तर भेटणार नाही का? तरी पण भेटेल, असं काही नाही. मला सोपं पाहिजे म्हणून तुम्हाला पाहिजे तर लगेच काय करायचं 50 जुने 100 आणि 100चे अवयव पाडायचे 50 जुने 100. ओके, यांची वजाबाकी किती आली पाहिजे 48 यांची भेटते. म्हणजे इथं पण आन्सर भेटतंय, पण मला सोपं पाहिजे तर मी सोपं करून घेणार. ओके, सोपं कसं असतं जरासं लवकर होतं. तर 2 ने भागूया. 2 ने याला भागलं तर बे एक बे म्हणजे इथं फक्त राहिला m चा वर्ग. माझा 2 च्या पाड्यात 48 किती नंबरला 24, 2 च्या पाड्यात 50 किती नंबरला 25, बरोबरच्या पलीकडे किती 0. ओके, इथपर्यंत काय अडचण नसेल अडचण. ओके, आता याला सोडवायचंय. चला, हे देखील पहिल्या प्रकारात आहे. a चा आणि c चा गुणाकार म्हणजे 1 चा आणि 25 चा गुणाकार. 25 1 25, 25 1 25 तर 25 चे अवयव आहे बघा 25 1 25 आणि 5 5 25. याच्यापैकी असे दोघं उचलायचे ज्याची वजाबाकी 24 आली पाहिजे. मग लगेच दिसतंय 24 वजाबाकी ह्या दोघांची येते. 25 मधून 1 गेला तर 24 येतो. तर वजाबाकी जर 24 येत असेल तर बघा याला वजाबाकी म्हणजे चिन्ह वेगळे. मग हा जो मायनस आहे तो आपण इथं देऊया आणि याला प्लस देऊन दोघांसोबत कोण m, म्हणजे हा जो m चा वर्ग आहे तो वजा 24m. ओके सॉरी, वजा 24m याच्या प्लेसवरती याच्या जागेवरती आता ते दोघं येतील. वजा 25m अधिक 1m म्हणजे m आणि वजा 25 बरोबर 0. म्हणजे हे दोघं भेटले आपल्याला, हे दोघं भेटले. ओके, हे दोघं भेटले. आता त्याला जरासं लांब घेतो, आपल्याला जागेची गरज आहे भरपूर. ओके, आता याचा एक कंस येईल, छोटा होईल आहे ना, मोठा घेऊ जरा. हा, इथून कोण कॉमन निघतं, आता कॉमन काढता आला पाहिजे. इतकं मी काढून दिलं तर तुम्हाला 100% जमायला पाहिजे. m इथं राहिलं m वजा, जर m बाहेर आला तर 25, इथं देखील किती m वजा 25. मग इथं बाहेर कोणाला असेल, इथं 1 आहे आणि 25 दोघं कोणाच्या पाड्यात आहे 1 च्या. इथं मायनस आहे, इथं प्लस, प्लस मायनस मायनस, हे दोघेही सारखे आहेत तर एकदा घेऊ आणि एकदा काय घेऊ रे बाळ, m अधिक 1 बरोबर 0. जर या दोघांचा गुणाकार 0 येतोय तर एकतर हा 0 असेल किंवा तो 0 असेल. म्हणजे एक तर m वजा 25 हा 0 असेल किंवा m अधिक 1 हा 0 असेल. वजा 25 जर पलीकडे गेला तर अधिक 25, अधिक 1 जर पलीकडे गेला तर वजा 1. म्हणून m बरोबर 25 m बरोबर आणि m बरोबर वजा 1, m बरोबर 25 किंवा m बरोबर वजा 1 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे असतील. या पटापट स्क्रीनशॉट. ओके, झालंय. आता उद्या प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रश्न क्रमांक 10 आणि 11. ओके, एकच राहिला मग 12वा. हा 10वा आणि 11वा. आता कॅटेगरी चेंज. आता कॅटेगरी चेंज. ही जर कॅटेगरी तुम्ही बघितली तर बघा आपल्याला बरोबरच्या पलीकडे 0 पाहिजे. आपण काय करू, 25m चा वर्ग बरोबर 9 लिहून घेऊ. आपल्याला बरोबरच्या पलीकडे 0 पाहिजे तर तो अलीकडे घेऊ. 25m चा वर्ग तो अधिक इकडे त्याने बाजू होईल बरोबर 0. मग लक्षात ठेवायचं ही जी कॅटेगरी आहे ही कॅटेगरी नंबर 3 म्हणजे प्रकार क्रमांक 3 आहे. का बरं प्रकार क्रमांक 3? मुलं म्हणतील का बरं सर? याच्यासाठी की जो प्रकार क्रमांक 3 आहे त्याच्यामध्ये ए आणि सी दिलेला असतो.
बी दिलेला नसतो, मग त्या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. ओके, चला करूया. सगळ्यात पहिले याला ए चा वर्ग आणि बी चा वर्गाच्या फॉर्मॅटमध्ये लिहू. मग ए चा वर्ग याला कसं लिहू शकतो मी, 25 कोणाचा वर्ग आहे 5 चा, एम चा, 5 एम चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग 25, एम चा वर्ग एम चा वर्ग वजा 9 3 चा वर्ग बरोबर 0. इथं असा नंबर असतो जो कुणाचाच वर्ग नाही, मग तो वर्गमुळात घेतला असता मग त्याचा वर्ग केला असता. मग इथं सिन्स मध्ये फॉर्म्युला लागू होईल, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, तो असतो ए वजा बी आणि एकदा ए अधिक बी. ओके, हा चला, ए वजा बी ए अधिक बी बरोबर 0. ए किती आहे आपला 5 एम, ए किती आहे आपला 5 एम, एकदा वजा एकदा अधिक, बी किती आहे आपला 3. ए हा ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, ए वजा अधिक बी कोण आहे 3, बी कोण आहे 3. ओके, एक तर हा 0 असेल किंवा ओके इथंच करतो चला, 5 एम अधिक 3 काय असेल 0 असेल. बरं, मग वजा 3 जर पलीकडे गेला तर अधिक 3 आणि 5 जर पलीकडे गेला तर 3/5, कारण की इकडे गुणाकार करतो तिकडे आता भागाकार करेल म्हणजे 3/5. 5 एम बरोबर अधिक 3 पलीकडे गेला तर वजा 3 आणि हा जर तिकडे गेला तर वजा 3/5. ओके, या कॅटेगरीतले एक्झाम्पल असे सोडवायचे दिसत असेल तुम्हाला. ओके, याचा स्क्रीनशॉट आपण लास्टला घेऊया हे सोडवल्यानंतर. तर बघा इकडं हे देखील कॅटेगरी जर बघितले तर 7 एम चा वर्ग बरोबर किती आहे 21 एम. तर आपल्याला बरोबरच्या पलीकडे 0 पाहिजे, तो अलीकडे घेऊया, 7 एम चा वर्ग अधिक इकडे आला तर वजा. ओके, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला ही जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी नंबर 2 आहे. ओके, का बरं कॅटेगरी नंबर 2 आहे, ती याच्यासाठी की कॅटेगरी नंबर 2 मध्ये, कॅटेगरी नंबर किती 2 मध्ये जे एक्झाम्पल्स असतात त्यांच्यामध्ये ए चा वर्ग आणि बी दिलेला असतो, म्हणजे एक्स चा वर्ग आणि बी, सी दिलेला नसतो. आणि हा जो एक्झाम्पल आपला दिलाय जो तुम्हाला दिसत आहे, ओके, हा याच्यामध्ये ए चा वर्ग एक्स चा वर्ग आणि बी दिलाय, बी एक्स, सी दिला नाही, तर इथं डायरेक्ट ब्रॅकेट घ्यायचं असतं बरोबरच्या पलीकडे 0 हे मी तुम्हाला सांगितलं. आणि काय करायचं आता, 7 आणि 21 ज्याच्या पाड्यात आहे तो बाहेर, 7 आणि 21 7च्या पाड्यात आहे 7 बाहेर, एम चा वर्ग आणि एम च्या पाड्यात आहे एम बाहेर, 7 जर बाहेर निघला तरी इथं 7 नसेल, एम चा वर्ग म्हणजे एम चे 2 येते बरोबर का, एक एम बाहेर निघला तरी एम राहिला वजा 21, 7च्या पाड्यात 21 किती नंबरला आहे 3 आणि एम तर बाहेर निघला. जर या दोघांचा गुणाकार 0 येतो तर एक तर हा 0 असेल किंवा एम वजा 3 किती असेल 0. ओके, बरं, 7 जर पलीकडे गेला तर 7 0/7 होईल, 0/7, तर हे आलं 0. त्यानंतर वजा 3 जर पलीकडे गेलं तर ते होईल अधिक 3, म्हणजेच काय एम बरोबर 0 किंवा एम बरोबर 3 हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे असतील. ओके, पटापट स्क्रीनशॉट घ्या. आपण जाऊया लास्ट प्रश्नाकडे. घेतलंय, आता जाऊया प्रश्न क्रमांक 12 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 12 फास्ट घेतो कारण की मला पुढे ऑफलाईनचं लेक्चर आहे. इथं बघा हा जो कॅटेगरी आहे तो नंबर 3 मध्ये आहे, एक्स चा वर्ग आणि सी दिलाय बी दिला नाही, म्हटल्यानंतर आपण काय करू, ओके, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग लावू. काय असतो ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग असतो ए वजा बी आणि या अधिक बी. तर याला मी असं लिहू शकतो, एम चा वर्ग वजा 11 कोणाचा वर्ग आहे का नाही, मग त्याला मी वर्गमुळात 11 आणि त्याचा वर्ग लिहू शकतो. जसा मगाशी इथं 9 होता, इथं बघा 9 होता तर 9ला मी 3 चा वर्ग लिहिला, पण 11 कोणाचाच वर्ग नाही तर त्याला वर्गमुळात घ्यायचा. मग ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, ए वजा बी आणि या अधिक बी बरोबर 0. ए किती आहे एम, ए किती आहे एम वजा अधिक बी किती आहे वर्गमुळात 11, बी किती आहे वर्गमुळात 11. एक तर हा 0 असेल किंवा हा 0 असेल, समजलंय. मग जर हा पलीकडे गेला तर वजाचा काय होईल अधिक, आणि जर हा पलीकडे गेला तर तो अधिकचा काय होईल वजा. ओके, अशा प्रकारे आपण 12चे 12 प्रश्न आपले सोडवले, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतलाय. अशा प्रकारे आपण सराव संच 2.2 जो होता तो 1 शॉट मध्ये कंप्लीट केलेला आहे. ओके, नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला ओके तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. ओके, थँक्यू सो मच.